बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या जीर्णोद्धारित नवीन चौकट पूजन आणि भव्य मिरवणूक सोहळा श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारी व गुरुवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला। मिरवणुकीला रिमझिम पावसातही गावातील महिला, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरण भक्तिमय केलं। या मिरवणुकीची सुरुवात जाधव सरकार यांच्या बाळूमामा आवारातून झाली। सुशोभित ट्रॅक्टर ट्रेलरवर विराजमान असलेल्या लाकडी सागवानी चौकटचे पूजन जाधव, पगडी आणि करवीन कोप कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले। जाधवनगर, पेठ गल्ली, कलमेश्वर गल्ली, मारुती मंदिर मार्गे ही मिरवणूक महालक्ष्मी मंदिरापर्यंत पोहोचली। वाटेत महिलांनी चौकटीचे पूजन औक्षण केले। बँड, डॉल्बी, धनगरी ढोल आणि लक्ष्मी माता की जय, हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले। यावेळी प्रवेशद्वाराचे देणगीदार नागराज पगडी व गाभाऱ्याच्या चौकटीचे देणगीदार मल्लिकार्जुन करवीन कोप या दाम्पत्यासह त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। अध्यक्षस्थानी जीर्णोद्धार कमिटीचे युवराज जाधव होते। कार्यक्रमास कित्तूर येथील कलमठ मठाचे परमपूज्य मडिवाळेश्वर स्वामीजी तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ट्रेझरी अधिकारी शंकर घाणगेर, युवा नेते आर्यम चौगुले आणि ग्रामपंचायत सदस्या अंजना बेळगावकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना वीरसेन जाधव यांनी तसेच मान्यवरांचे स्वागत आणि सूत्रसंचालन शिक्षक भरत कडोलकर यांनी केले। यावेळी अनेक देणगीदारांनी आर्थिक योगदान दिले, तर आडवेस भेंडेगिरी यांनी संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंगचा खर्च उचलण्याची घोषणा केली। राजू सुतार आणि परशुराम कृष्णा पाटील या चौकट कलाकारांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ, युवक मंडळ आणि कमिटी पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या भव्य मिरवणुकीने गावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण केलं असून आता चालू वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। तसेच 2027च्या मे महिन्यात महालक्ष्मी देवीची यात्रा आयोजित करण्याची तयारी देवस्थान जीर्णोद्धार व यात्रा कमिटीने सुरू केली आहे। ग्रामस्थांमध्ये या दोन्ही सोहळ्यांबाबत प्रचंड उत्सुकता असून बाळेकुंद्री खुर्द पुन्हा एकदा भक्तिरसात न्हालं जाणार हे नक्कीच। या मंगल प्रसंगी कमिटीचे उपाध्यक्ष उमेश देशपांडे, वीरसेन जाधव, हरीश पाटील, दशरथ चौबारी, प्रभाकर हुलकुंद, वसंतराव जाधव, प्रदीप जाधव, बाबू धरेनी, रमण रामचन्नावर यांच्यासह गावातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। हे नसताना कुठली भाषाचं काय नसताना प्रत्येक गल्लीच्याने आवर्जून आणि विशेष करून महिला जे सकाळी 9-10 पासून आल्या होत्या ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कधी पाणी विचारलं नाही ते काय नाही, त्या मिरवणुकीमध्ये आपला जल्लोष नाचत म्हणजे सगळ्या बाजूने उत्साहपूर्वक इथपर्यंत आणि निर्विघ्नपणे इथं या दोन्ही चौकट घेऊन आलो। काल रात्रीच आम्ही चौकट म्हणजे बसवायचं आणि आज सकाळी ते पूजेचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला। दोन्ही दंपती कुटुंब म्हणजे पगडी कुटुंब, करवीन कोप कुटुंब यांच्यातर्फे मी विशेष करून अभिनंदन म्हणजे करतो की सुतार साहेबांचं कगराईवाले आणि आमच्या गावचे राजू सुतार या दोघांनी पण म्हणजे देखणे अशी बघितल्या असं डोळ्यात भरण्यासारख्या दोन्ही चौकटी त्यांनी केल्याबद्दल त्यांचं पण मी माझ्या वतीने वैयक्तिक तुमचं अभिनंदन करतो। तसंच सकाळी एक स्वामीजी आले होते म्हणजे आमचे कित्तूरचे कलमठ आले होते आणि त्यांनी बसून आम्हाला सगळ्यांना 2 गोष्टी सांगितल्या की सगळ्यात जास्त सगळं विसरून आम्ही जेव्हा बसतो देवाचं काम त्याच्यामध्ये आमचा आत्मा म्हणजे कसं असतं ना तसं गावाला आत्मा म्हणजे देव असतंय आणि गावात जर देवळ नसतील तर ते गाव म्हणजे आत्मा नसल्यासारखा असं एक त्यांचं म्हणणं त्यांचं। आणि त्यांनी एक गोष्ट बोलले होते तीच म्हणजे त्यांनी कन्नडमध्ये सांगितले होते काय म्हणून काही तुम्ही कमवता त्याच्यातला एक थोडाफार पैसा देव धर्मासाठी तुम्ही खर्च करायला पाहिजे। तीच गोष्ट आज मराठीमध्ये आणि परत आमच्या आरोप त्यांनी बोलले म्हणजे 10% तर तुम्ही माझं एक म्हणणं काय कमवायचं ठेवून फार लोकांना गेले देणगी मनाने द्यायची असते ठेवल्यावरती काय ते आज उद्या तुमच्या पिढीला उपयोग येईल खरं त्याच्यामुळे आणि काहीतरी त्याची भावना तुमच्यात निर्माण होते आणि ती द्यायचा प्रयत्न तुम्ही चालू करा। 1 रुपयापासून चालू करा, 10 रुपये होतील, 10 रुपयापासून करा, 100 रुपये होतील। लाईट गेले राहून द्या। आता या सगळा कार्यक्रम त्या प्रकारे सगळे संपलेला आहे। आता पुढचं आमचं आहे ते दोघा ठिकाणी म्हटलं की जीर्णोद्धारचा कार्यक्रम आज लास्ट मध्ये एक मंदिर आमचं होतं आणि नंतर रामेश्वरचं मंदिर आम्ही करायचं आम्ही संकल्प केला। पुढे रामेश्वरचं म्हणजे अतिजीर्ण कार्य झालेलं मंदिर आमचं आहे। रामेश्वरने बाजूला
विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आतमधल्या गाभारा तेवढं विठ्ठल रुक्माईचं आम्ही केलंय. खरं रामेश्वर आणि विठ्ठल रुक्माई एकच असल्यामुळे हे मंदिर याच्या डिसेंबरमध्ये ओपनिंग झाल्या त्या मंदिरची सुरुवात आम्ही करणार आहोत. काम जे सांगितलेलं बरं असतंय. आम्ही ती पण मंदिर म्हणजे 2027 मध्ये आम्हाला महालक्ष्मी यात्रा आणि परत करायची आहे दुसऱ्यांदा, म्हणजे आमच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या टीमच्या नेतृत्वाखाली, आमच्या टीमच्या नेतृत्वाखाली या कमिटीच्या पुढच्या यायच्या 2027 मध्ये परत आम्ही जत्रा करूया आणि मोठ्याने उत्साहाने करूया असे बोलून आणि देणगीदारांच्या वेळी मी अनेकदा शुभेच्छा व्यक्त करतो. तुमच्या पण बोलवला, तुम्ही पण येऊन मान देऊन मंदिराचं तुम्ही म्हटला काही आम्ही असल्यावर आम्ही तुम्हाला देऊ. आमच्या आरंग साहेबांनी 11,000ची देणगी व्यक्त केली. शंकर साहेबांनी माझ्या कानात आळून सांगितले मी काय नाही फुलना फुलाचे वाकडे 5,000ची देणगी तुम्हाला मी जाहीर करतो आणि काय तर भाग्याचं त्याच्यात जोड करूया एवढं बोलून इथं आलेलं आणि इथं अजूनपर्यंत सकाळी 6-7 वाजल्यापासून इथं सगळेजण तुम्ही आलात. कालपासून सगळेजण राबवत आहेत, आज पण आलात. अशीच सगळेजण मिळून सेवा करून गाव सगळं जागृत करून सर्वांनी मिळून पुढे अशी कामं करून घेऊया एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.